केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत आणि या अर्थसंकल्पाकडून राज्यातल्या देशातल्या तरुणांना नेमक्या काय अपेक्षा आहेत ते जाणून घेऊयात। पुण्यातली तरुणाई आता माझ्या सोबत आहे आणि या तरुणाईची नेमकी अपेक्षा काय आहे या अर्थसंकल्पाकडून ती जाणून घेऊयात। मला सांग की काय देशाचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे आणि नेमकी काय अपेक्षा आहे तुला? आजचा अर्थसंकल्प हा केंद्र सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे, तर त्यामुळे ते राजकीय निवडणुका समोर ठेवूनच हा अर्थसंकल्प मांडतील आणि मोठ्या प्रमाणात घोषणा करतील। तर आमच्या सर्व तरुणाच्या याच अपेक्षा आहेत की तुम्ही राजकारण समोर ठेवून आजचा अर्थसंकल्प मांडू नये किंवा अशा अति विशिष्ट घोषणा करू नये ज्याचा की कुठंच आम्हाला फायदा होणार नाही। तर मूळ मुद्दा आहे की आमचा सध्या तरुणाचा मोठा प्रश्न आहे की अनएम्प्लॉयमेंटचा। आता तुम्ही इथं पाहू शकता की आजूबाजूला हे सगळे स्पर्धा परीक्षा करणारी मुलं आहेत आणि प्रत्येकाला एक नोकरीची अपेक्षा आहे। ज्या प्रमाणामध्ये जागा काढायला पाहिजे त्या प्रमाणामध्ये जागा निघत नाहीत शासनाकडनं, आणि जागा जरी निघाल्या तरी त्याच्यामध्ये अतिप्रमाणामध्ये घोटाळा होतात किंवा पैसे देऊन रोजगार पुरवण्यात येतो। तर अशा विशिष्ट अशा समस्या आहेत आपल्या राज्यामध्ये। तर आता हा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आहे, तर माझ्या अपेक्षा याच आहेत केंद्र सरकार अर्थसंकल्पात थ्रू की ज्याप्रमाणे केंद्र सरकार मोठे मोठे इव्हेंट ऑर्गनाईज करतं त्यांच्या राजकीय फायद्यासाठी, त्याच पद्धतीनं तुम्ही एम्प्लॉयमेंट पुरवण्यासाठी राजकीय रोजगार मेळावे का आयोजित करत नाहीत, त्याच्यातून का तुम्ही रोजगार पुरवठा करत नाहीत? म्हणजे रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आहे। काय नेमकी काय अपेक्षा आहे या बजेटमध्ये? माझं या बजेटकडून एकच अपेक्षा आहे की तुम्ही फक्त म्हणजे एखादा प्रोजेक्ट आला एखाद्या राज्यात, तो फक्त इकडे तिकडे पळत शेवटी तो दुसऱ्या देशात चालला जातो। म्हणजे तुम्ही एखाद्या म्हणजे एम्प्लॉयमेंट देणाऱ्या किंवा जिथं म्हणजे जे प्रोजेक्ट देशासाठी एम्प्लॉयमेंट किंवा GDPमध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकता, त्याला पॉलिटिकली यूज करून तुम्ही फक्त तो बजेट देशभर फिरवता आणि तो प्रोजेक्ट देशभर फिरवता आणि तो प्रोजेक्ट शेवटी दुसऱ्या देशात जातो। आपल्याकडे आता सध्या 8% वरती अनएम्प्लॉयमेंट रेट आहे। जवळपास 9 करोड यूथ हे अनएम्प्लॉयड आहेत। याकडे जर केंद्र सरकारने लक्ष पुरवलं नाही तर तुम्ही स्वतः जे क्रिटिसाइज करता अर्बन नक्सलिझम, हे युवकाकडून म्हणजे इच्छा नसताना ते घडून येईल। तुम्ही ह्या 9 करोड यूथकडे बघायला पाहिजे की हे ते वाम मार्गाला न लागता एक योग्य प्रकारे हे करायला पाहिजे। तर तुमचे नेते ह्याच यूथला अभ्यास जे करताय कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा, त्यांनाच तुम्ही नावं ठेवून तुम्ही त्यांना दाबण्याचा प्रयत्न करताय। तर त्यावर तुम्ही विचार करायला पाहिजे की हा जेवढं तुम्ही दाबाल ते तेवढ्या उत्स्फूर्तेने बाहेर येईल। त्यामुळे याचा योग्य पद्धतीने विचार करणं गरजेचं आहे। आणि माझं म्हणजे यूथ इंडिया फक्त म्हणजे ब्रँडिंग करून चालणार नाही, तर त्या यूथ इंडियाला जॉबसुद्धा देणं गरजेचं आहे, रोजगार देणं गरजेचं आहे। काय नेमकं बजेटकडनं तू अपेक्षा ठेवतो? सर, आपण बघतो की भारत जो आहे आपला हा शेतीप्रधान देश आहे आणि यातला सर्वात जास्त जो रोजगार आहे तो शेतीमधून मिळतो। जवळपास 50%च्या वर जो रोजगार आहे तो शेतीमधून मिळतो। पण हे क्षेत्र कितपत पुढे गेलेलं आहे, म्हणजे आज आपली लोकसंख्या जी आहे 140 करोड आहे। 140 करोड लोकांना जर अन्न पुरवायचं असेल तर त्या क्वालिटीचं अन्न येतं का किंवा त्यांच्यावर असा खर्च होतो का? आता हमी भाव गव्हर्नमेंट देतो, पण कितपत त्याची इम्प्लिमेंटेशन होतं सर? आज कापसासारखं उत्पन्न आहे जे की मराठवाडा विदर्भ इथं भरपूर पिकवलं जातं, पण आज कापसाचा हमी भाव काय आहे? तुम्ही एक्सपोर्टिंग बंद केलेली आहे। ह्या गोष्टी गव्हर्नमेंटने सुरू केलं पाहिजे, याच्यावर इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे। MSME सारखे उद्योग आहेत जसे की सूक्ष्म लघु मध्यम, हे जर ग्रामीण भागापर्यंत जर पोहोचले, ग्रामीण भागातले जे स्थलांतर आहे जे की शहराकडे होतं आणि आज शहर अमाप वाढत आहेत, त्यांची लोकसंख्या वाढत आहे, शहरांचं विद्रुपीकरण होत आहे, हे कुठेतरी थांबेल सर। जे की बेसिकवर त्यांनी फोकस केलं पाहिजे। ह्या बजेटमधून ग्रामीण भागापर्यंत उद्योग पोहोचले पाहिजे, कमीत कमी सूक्ष्म लघु मध्यमांची तरी तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे, ही माझी आज त्यांच्याकडून अपेक्षा आहे सर। म्हणजे ग्रामीण भागापर्यंत हे बजेट पोहोचलं पाहिजे असं या तरुणाचं म्हणणं आहे। रोजगार उपलब्ध करून दिलं पाहिजे, या सगळ्या तरुणांच्या या अपेक्षा आहेत। या अपेक्षा आता निर्मला सीतारामन पूर्ण करणार का, या बजेटमधनं पूर्ण होणार का, हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।